नमस्कार. आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शेपू आणि मेथी याचा गरगट्टा बनवणार आहोत. तर मी इथे एक पेंडी शेपू घेतला आहे, एक पेंडी मेथी नीट करून घेतला आहे. याला बारीक चिरून घेऊया. याला स्वच्छ धुवून घेतला आहे. याला बारीक चिरून घ्यायचं आहे. शेपू मेथी लवकर शिजेल बारीक चिरल्याने. इथं बारीक चिरून झाला आहे. याला मिक्सरमध्ये कुकरमध्ये टाकून घेऊया. आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यात अर्धी वाटी मुगाची डाळ टाकूया. शेंगदाणे टाकूया कच्चे आणि पाणी मी इथं पाव लिटर टाकलं आहे. याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत फोडणीची तयारी करूया. हिरवी मिरची घेतला आहे 10-12, लसूण पाकळ्या 10-12 आणि कोथिंबीर. याला बारीक करून घेऊया. याला बारीक करून घेतला आहे. बघा इथं शिजला आहे. याला रवीच्या साह्यानं गरगटून घेऊया. छान गरगटून झाला आहे. गॅसवरती पातेलं ठेवलं आहे गरम करण्यासाठी. 1.5 पळी तेल टाकून घेऊया. जिरे मोहरी 1 चमचा, बारीक चिरलेली मिरची, तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे. कढीपत्त्याची पानं मिक्स करून घेऊया. टोमॅटो बारीक चिरलेली. याला पण छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तर टोमॅटो छान फ्राय झाले आहेत. आता बारीक केलेला गरगट्टा शिजवलेला टाकून घेऊया फोडणीमध्ये. अर्धा चमचा हळद मिक्स करून घेऊया यात आणि अगदी मंद आचेवर ह्याला शिजवून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिट. एक चमचा मीठ चवीपुरतं. गरगट्टा छान झाला आहे. इथं चविष्ट भाकरीसोबत तर खूप चांगलं लागतं हे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. गॅस बंद करायचा आहे. तयार आहे मेथी शेपू गरगट्टा पातळ भाजी. व्हिडिओ कसा वाटला ती मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.